नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि द क्रेझी फूडी रंजिता। मी आता आली आहे कोल्हापुरातल्या मसुरा येथे। अख्खा मसूर स्पेशल। आजचा हिरो आहे या हॉटेलचा मसूर। आणि हे बघा, इथे माझ्या मागेच मेनू कार्ड आहे। मसुरा आमची खासियत स्पेशल लसुणी मसुरा, साजूक तुपातली मसुरा, गावाकडचं वांग्याचं भरीत, मेथी बेसन, थंडगार सोलकढी, शुष्का राईस, जम्बो रोटी, ज्वारीची भाकरी। जेवण तयार आहे, चला जेवायला। आणि हे ना रंकाळा टॉवर आहे, त्याच्या अगदी समोरच आहे बरं का कोल्हापुरात। हे बघा, इथे आहे ना रंकाळा टॉवर। चला मध्ये आता। नमस्कार दादा, कसे आहात? बरे आहात ना? चला, आता माझ्यासोबत आहेत मसुराचे ओनर याती भाऊ। तुम्ही प्लीज सगळ्यांची ओळख करून द्या। हे माझे भाऊ प्रमोद पोटे, अभिमन्यू पोटे, ह्या पुतण्या शिवम आणि कॉन्ट्र हे असले प्रसाद पोटे, हा पुतण्या माझा। सगळेजण म्हणजे फुल फॅमिली मिळूनच आम्ही हा बिझनेस बघतो। 2014 साली आम्ही इथे कोल्हापुरात चालू केलं। अच्छा, आता ही तिसरी शाखा आहे कोल्हापुरात। अच्छा, मग पहिली कुठे आहे? पहिली शाहूपुरी, दुसरी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल जवळ, तिसरी रंकाळा जवळ। काय प्रेम आहे कोल्हापूरकरांचं। सांगलीमध्ये एक आहे आणि पुण्यात एक 6 महिन्यापूर्वीचा। म्हणजे आम्ही जिथे जिथे जायचं तिकडे मसुराला आम्ही जाऊ शकतो। अरे वा, खूप छान वाटलं बघून। तर आता आपण किचन बघू शकतो का? पण तुमच्याकडे म्हणजे जो मेनू आहे तो पण खूप लिमिटेड आहे नाही का? कारण खासियत मसुराचीच आहे ना ते। त्यामुळे मसुरा तुपातला मसुरा आहे, लसुणी मसुरा केलाय, असे मसुराचे विविध प्रकार आहेत। हा मसुरा बनवतोय, हा लिमिटेड आम्ही बनवतो, म्हणजे परत संपला की परत दुसरा बनवतो। हा प्रत्येक वेळा फ्रेश मिळतो बघा। हा 4 प्लेट आहे, म्हणून तो संपला की परत दुसरा बनवतो। इथं बेसिक तयार आहे। फक्त मसूर वरती एवढा मोठं हॉटेल रन करणं म्हणजे काय छोटं नाही। म्हणजे तुम्ही क्वालिटी किती छान आणि ती टेस्ट वेगळीच असेल मला असं वाटतं। आणि आमची खासियत दुसरी खुशका राईस आहे। राईस जरा हा खुशका राईस तूप मारून केलेला असतो, तुपाची फोडणी यावर असते खुशका राईस। आणि भाकरी इथं चालू आहे, जे आमच्या मावशी भाकरी करतायत। हे बघा, एवढी मोठी भाकरी आहे, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या एका वितापेक्षा पण जास्त मोठी। ताई, खूप मोठ्या मोठ्या भाकऱ्या बनवत आहे तो। मसूरच्या भाकरी, मसुराची भाकरी। वा, मस्त बनवले, मोठी मोठी अगदी। आणि या ताई पण आहेत ना मदत करायला इथे। हे बघा, नाव काय ताई तुमचं? स्वाती। आणि ताई तुमचं? विजया। काय काय स्पेशल आहे ते मी सगळंच आणतोय। तुम्हाला मेनू कार्ड दाखवते। हॉटेल मसुराचा या लवकर। अख्खा मसूर स्पेशल, मसूर स्पेशल अख्खा मसूर, लसुणी मसुरा, साजूक तुपातील मसुरा, साजूक तुपातील लसुणी मसुरा, जैन मसुरा, वेगळा बेत म्हणजे वांग्याचं भरीत, डाल फ्राय, डाल तडका, मेथी बेसन, रोटीमध्ये तंदुरी रोटी, बटर रोटी, ज्वारीची भाकरी तूप लावून ते पण। राईसमध्ये खुशका राईस, जिरा राईस, प्लेन राईस। इतर मेनूमध्ये आहे पापड, मटका, सोलकढी, मिरची ठेचा, कोल्ड्रिंक, मिनरल वॉटर सगळंच। आणि इकडची जी वेळ आहे ना ती सकाळी 12 ते दुपारी 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत। यांच्या शाखा कोल्हापूर, सांगली, पुणे सगळीकडेच आहे। आणि माझा मेनू आलेला आहे। वा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कमेंट असतात, रंजिता तू कधी शाकाहारी नाही खात का? खाते। तुम्ही सजेस्ट करा कुठे खायला पाहिजे ते, तुम्ही सांगा मला। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या मसुरासाठी आणि म्हणूनच आज मी आलेली आहे बरं काही ते। आमच्या हॉटेलचा हा स्पेशल लसुणी मसुरा, लसूण हा तुपातला मसुरा, हा रेग्युलर प्लेन मसुरा, वांग्याचं भरीत, जम्बो रोटी, ज्वारीची भाकरी,
स्पेशल खुशका राईस, तुपाची फोडणी असते. हा ठेचा खरडा बनवू आपण. मटका दही. मटका दही कोल्हापूरचं स्पेशल. कोल्हापूरचं स्पेशल. आणि ही रोटी पहा किती मोठी आहे, म्हणजे प्लेटच्या पेक्षा तर मोठी रोटी आहे. आणि रोटीची किंमत फक्त 25 रुपये आहे, आय थिंक. बरोबर ना? 25 रुपयाची रोटी आणि याची किंमत आहे 100 रुपये. म्हणजे मला असं वाटतं 25 रुपयाची रोटी आणि ही भाजी घेतली की पोट फुल होऊन जाणार आहे, कारण की 3 रोटीच्या साईजची ही एक रोटी आहे. आणि कोल्हापूर म्हणतात तुम्हाला वाटतं तिखट असेल, पण हे तिखट नाही, चवदार आहे, मिडियम तिखट आहे. तुम्हाला तिखट पाहिजे तर आम्ही बनवून देतो, मागणीनुसार आम्ही तिखट बनवून देत असतो. हे सर्व हाफ प्लेट आहे. अच्छा. हां, फुल याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी आहे. यापेक्षा जास्त क्वांटिटी आहे. एक फुल प्लेट 3 जण खाऊ शकतात. अच्छा. हां, आणि हाफ प्लेट 2 खाऊ शकतात. माझ्यासारख्याला तर एक रोटी पण नाही संपणार, एवढी मोठी तर रोटी आहे. भाकरी पण मोठी आहे. सुरुवात करूया लसुनी मसूर पासून. लसुनी मसुरा. तुपातली मसुरा. गावरान तुपातली. रेग्युलर अख्खा मसुरा. वा, तिघांची चव वेगवेगळी आहे. गरम गरम भाकरी आणि मेथी बेसन. मी पहिल्यांदा ऐकले मेथी बेसन. वांग्याचं भरीत. मेथी बेसन जे आहे ना ते अप्रतिम आहे, खूपच चविष्ट आहे. आणि हा मिरचीचा ठेचा, हा त्यांनी सांगितलंय की हा ठेचून मस्त बनवलाय, त्यामुळे भरपूर तिखट असणार आहे. त्याचा मी अगोदर थोडासाच टेस्ट करते. पक्काच तिखट आहे. थोडंसं दही खाते बघा. हा हा, ह्याला म्हणतात अस्सल घरगुती दही. बघा, वा वा, बॅलन्स झालं. आणि दही ना खूप छान आहे दादा, मस्तच आहे. हे सगळं स्पेशल मी करतो. अच्छा, तुम्ही स्वतः? माझी सोलकढी वगैरे सगळं टोटल. अच्छा. खाण्यापासून सगळं. खरडा, सोलकढी, मेथी बेसन, बाकी दही लावणं वगैरे हे सगळं दादा स्वतः करतात. म्हणजे मसूर बनवणं, मसूरची भाजी, हे सगळं दादा स्वतः करतात बरं का. अप्रतिम चव आहे. आणि स्पेशली मी मेथी बेसन तर सांगेन खूपच छान आहे. मसूर तर आहे स्पेशल, पण मेथी बेसन पण खूप छान आहे. एक वांग बघा, वांग्याचं जे भरीत बनवलं ना भट्टीमध्ये भाजून, त्याच्यामध्ये थोडीशी भाजलेली त्याची टेस्ट येते बघा. सोलकढी पिते जरा. एक नंबर चव आहे. खुशका राईस टेस्ट करायचं बाकी आहे. बाकी अजून सगळं टेस्ट केलं, इतकं छान लागलं मला. माझी भाकरी थंड होईल जास्त वेळ घालवला तर. आणि रोटी एवढी मोठी आहे, तुम्हाला वाटतं मी संपवणार आहे? अजिबात नाही. माझ्यानी काय रोटी संपणार नाही आहे. हळूहळू करून मला खावं लागणार आहे ही रोटी. आणि हा खुशका राईस तुपामध्ये बनवलेला आहे बरं का. अखंड बासमती. खडे मसाल्याचा मस्त असं सुगंध येतोय, फ्लेवर येतोय. आणि साजूक तुपातला आहे बरं का. मसुराचा विषय हार्ड आहे. भरतासाठी असं वांग पूर्ण भाजून घेतात भट्टीमध्ये आणि त्याच्यानंतर मग ते बनवलं जातं. त्याच्यामुळे तेवढी चव मस्त येते. म्हणजे घरी चुलीत बनवलं जातं ना तसं येते त्याची चव एकदम. त्याच्यामुळे आणि हे बघा, इकडचे जे रेट आहेत ना ते पण एकदम असे रिजनेबल आहेत. रिजनेबल रेट आहेत. अख्खा मसूर 100 रुपये,
आणि रोटीची किंमत आहे 25 रुपये. म्हणजे जर एखादा जोडपं आलं आणि त्यांनी 2 रोटी आणि 1 भाजी मागवली ना का जेवण झालं. त्याच्या पुढे काय खायची इच्छाच होणार नाही. म्हणजे एवढं पोट टम होऊन जाईल बरं का. पार्सलला याची क्वांटिटी 1.5 होते बरं का, ते लक्षात ठेवा. आणि 1 नंबर आहे बाबा, 1 नंबर टेस्ट आहे. खूप छान वाटलं. तर मंडळी तुम्ही देखील या इकडचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे. सोबतच ज्या ज्या शाखा आहेत त्याची डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. इकडचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे काय असतील ते. आणि समोर मस्त रंगावरती असं फिरायचा आणि त्याच्यानंतर फिरल्यावर कसं आपल्याला थकायला होतं का नाही, मग येऊन जेवायला बसायचं, मज्जा करायची मस्त. तर आता माझी कशी भाकरी थंड होते आणि माझा भात पण थंड होईल. त्याच्या अगोदर मला गरम गरम हे जेवण संपवायचं आणि माझी टीम पण वाट बघते. तर आपण पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय. आता मला सगळ्यात अगोदर दह्यावर ताव मारायचे बघा. 1 नंबर दही आहे बघा. आहा, हे बघा. जय हो मसूर की. बाय बाय. पुन्हा भेटूया.